महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांची भेट विविध राजकीय पक्षाचे आमदार आणि संघटना प्रमुख घेताना दिसत आहेत. कालच भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं समजत आहे. परंतु याच सुरेश धस यांनी मध्यंतरी ज्यावेळेस परभणी प्रकरणामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी जो सर्वपक्षीय लाँग मार्च काढलेला होता, या लाँग मार्चला त्यांनी खोटे आश्वासन दिले आणि लाँग मार्च थांबवला. हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की आत्तासुद्धा तुम्ही मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची आता तुम्ही भेट घेतलेली आहे आणि तुम्ही म्हणत आहात की माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुरेश धसजी, आता तरी एका दगडावर हात ठेवा. खरंच तुम्हाला वाटत असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर मुख्यमंत्री साहेबांशी बोला आणि त्वरित आरक्षण जाहीर करा. आणि जर जमत नसेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.